एव्हरीवन, तर क्रिसमस पार्टीनंतर आज व्लॉग करते 31st आणि हा व्लॉग कंटिन्यू उद्या राहील. ह्याच्यात एक रेसिपी पण असेल. आता आम्ही दोघी रेडी झालोय. मी खूप टाइमपास केले, ही माझ्याकडे बघते राखाने, कारण मी खूप कपडे चेंज केले. तर आता आम्ही दोघी रेडी झालोय आणि ताईकडे चाललोय. आणि आज कॅज्युअल थीम होती, पण कॅज्युअल मला नाही वाटत मी कॅज्युअलमध्ये थोडंफार आहे. आता बघू तिकडे जाऊन बाकी कसे रेडी झालेत. हेलो रिया. हो सके Zara. I'm a Zara model right now, but सब कुछ वेबसाइट से है. ऐसे नहीं बता रहे का अपने आउटफिट्स. Actually, I am looking the best until Nitu Matu comes. हो. आम्ही सगळे टाइम टेबल बघायला चाललोय. फायनली आलाय. त्याच्यावर मीच पडता पडता किती वेळा वाचलीये. हे मॅच होते तुमच्या आउटफिटला. तो फायनली भेटला हा. आम्ही खूप शोधला, म्हणजे आम्ही IKEA गेलो, होम सेंटरला गेलो, सगळीकडे मॉलमध्ये बघितला खूप. आणि त्या दिवशी पण आम्ही गेलो होतो, पण हे नाही पाहिजे खाली. काय हे खाली ते सध्या ते गणपतीत आपल्याला लागतो ना, गणपतीत लागतो. मस्त वाटतंय. तुम्ही ह्याला फुल किचन मी 5 मिनिटात मी युटर्न घेतला, मी उतरली, मी बोलली घेणार. कितीला आणि आपण होम सेंटरला बघितलेला सांगतो अशावाला. असेच किती मग 72 52 असे होते. 15 तू ठरवली 4 2 बाहेर. अच्छा, पण मस्त आहे. आणि IKEA मध्ये वेगळं, त्यात प्लस चेअरचे वेगळे. त्याच्यामध्ये फक्त IKEA तर उगाच नाव पुरती आहे. हे कसं थोडंसं जरा मम्मी अमितला फक्त व्हिडिओ कॉल केला तर तुम्हाला घेऊन टाक. मम्मी तो बोलता 20, मी बोली 15ला दे. अजून कमी करा. मी 12 बोलली, तो बोला नाही इतना तो कम नहीं होगा. तो बोलला लास्ट 15 में देता हूँ. भारी मस्त आहे. उगाच एवढे मी तेच विचार केला, म्हणजे त्यांना 60-70 हजार देण्यापेक्षा 15 मध्ये ठीक आहे ना. बघू किती दिवस टिकतो. त्याचा नंबर पण घेऊन आली मी. बरं झालं. थोडंसं हे म्हणजे मजबूत आहे. मस्त आहे. कसं आता खुर्चीवर आरामशी बघायला टेन्शन मध्ये पडू की काय. काय केलंस दाखव. का टाइमपास केला. ही ना हे करत होती ना, म्हणून हिने टाइमपास. नहीं, एक्चुअली हे 1 मिनिटाचे बच्चे लोगों का काम है, इसलिए 2 घंटा लगा. मैंने चिन्ना को भी किया है. दूध कसं होतो गेलाय. इधर चिन्ह दिखा. एक्चुअली हम सगळ्यांनी करायला पाहिजे होतं. मग काय केलं तिने आय मेकअप केले. दिवा तुला पण करायचं आहे. Yeah. You like my makeup? येस. Yes. आता आम्ही सगळे आलो वरती. किती वाजले तर नाही 10:30. 10:34. रिवा बोली विजन बोर्ड. आम्ही ताईने आणि मी विजन बोर्ड नाही दाखवत. नेक्स्ट इयर दाखवू की किती त्याच्यातलं झालंय. खरं झालं. पिझ्झा डिलिव्हरी बॉय टिप दो मेरा. टिप असं बोलला तो. टिप दो मी बोलतीये. नाही तो कुठे गेलेला. आमच्या घराच्या ऍड्रेस वर गेलेला. ऍड्रेस चेंज नव्हता केलेला. मग कसं काय. चुकीचा ऍड्रेस दाखवतात. मग कसं काय तिकडे गेला. ओके आला ना. तुम्हाला जायला लागलं ना. खाली होतो आम्ही. तेरे आधे बिच मछली साडी नचदी फिरदी है. एक तू है, एक मैं हूँ.
वो ही होगा, होना तो वही थी। भी अब शुरू है आगे बढ़ रही सोनिया। वही था कम क्यों दिखाया? वही था। कॉपीराइट आएगा उसको। मेरे माँ के बराबर कोई नहीं। मेरी माँ के बराबर कोई नहीं है। मेरी माँ के बराबर कोई नहीं। तू प्यार करके मैं तुम्हें प्यार। हे सगळ्यांनी फ्राईज वगैरे फ्राय करून आणलंय. हे बघ ना 4 वाजले 4 आणि अजून आम्हाला मूवी बघायचा आहे. मेंदू वडा खाल्ला असता लेकिन 4 ए चिन्ना उसमें केचप डालो ना. कभी अलविदा ना कहना. मी तुम्हाला सांगत होती की आता ना आम्ही मेंदू वडे खाल्ले असते बट अनफॉर्च्युनेटली जेव्हा आम्ही खालती गेलो तेव्हाच 3 वाजले होते बनवायसाठी तर मग नाही. हो सर्वांना हॅप्पी न्यू इयर. काल आम्ही रात्री किती गेलो 5:30 झोपेपर्यंत 6 आणि आता उठून आम्ही चाललोय म्हणजे लेटच उठलोय मंदिरात चाललोय आणि नंतर एक रेसिपी करणार आहे. काय करू गाजरचाच हलवा करणार आहे. ते येताना गाजर सगळं ठरलंय तरी विचारते काय करू मग दुसरं करू का असं विचारत होती. गोड करूयाच गोड. चला आता मी मंदिरात चाललोय नंतर येताना गाजर घेऊ आणि मग सेक्रेटला जायचं सॉरी साईडला जायचं हां मग तिकडेच बनवेल. तो बाय बाय. फेवरेट प्रसाद भेटलाय. गाजर तर मी तुम्हाला सांगितलेलं की मी गाजरचा हलवा बनवणार आहे तर मी सगळं रेडी करून ठेवले. गाजर वगैरे किसून ठेवले. चिन्ना आणि नीता ताई गुरुद्वारामध्ये गेलेत. मी रेसिपी करते म्हणून सानिका आम्ही दोघी जणी नाही गेलो. आता मी तुम्हाला दाखवते त्याच्यासाठी काय काय लागणार आहे. तर आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी मी गाजर किसून घेतले. मी साखर स्किप करते. मी मिल्कमेड यूज करते. मग साखरची गरज नाहीये. 1 वाटी दूध 2 चम्मच तूप घेतलंय. काजू मनुके मी बदाम नाही घेतले कारण आम्हाला गाजरच्या हलव्यात बदाम नाही आवडत आणि मी इलायची पावडर घेतली आहे आणि फक्त मी नंतर थोडंसं मीठ टाकणार आहे. चवीनुसार चिमूटभर मीठ टाकणार आहे बस. बाकी जास्त मीठ नाही टाकणार आहे. थोडंच टाकणार आहे. आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे. त्याच्यात मी 2 चम्मच तूप टाकते. लागलं तर आपण नंतर टाकू शकतो पण आता मी सध्या फक्त 2 चम्मच तूप टाकते. तूप आपलं चांगलं गरम झालं तर मी याच्यात किसलेला गाजर टाकते. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. आपल्या तुपाचं चांगलं 5-10 मिनिटं भाजून घ्यायचं जोपर्यंत गाजरचा जो कच्चा स्मेल असतो तो जाईपर्यंत. आता आपण याच्यात दूध टाकूया आणि गाजर चांगलं शिजवून घेऊया. आता आपण दुधात हे चांगलं शिजवून घेतलंय. तुम्ही बघू शकता मगाशी एकदम कडक आता हे गाजर मऊ दिसत आहेत. म्हणजे थोडं आपलं शिजून झालंय. थोडं पूर्णपणे शिजून झालंय. त्यानंतर मी मिल्कमेड टाकते. तुम्हाला टेस्ट तुमच्या म्हणजे तुम्हाला किती गोड हवं त्याच्यानुसार तुम्ही टाका. मी आता थोडंच अर्ध टाकून बघेल आणि मग नंतर थोडं टाकेल. आता मी थोडंच ह्याच्यात मिल्कमेड टाकते. मी ह्याच्यात चिमूटभर मीठ टाकते आणि हे पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. आता मी ह्याच्यात वेलची पूड टाकते. पूर्णपणे ड्राय झालंय. आता आपण ह्याच्यात काजू आणि मनुके टाकूया. आपला गाजरचा हलवा रेडी आहे. मैं थोड़ा ही खाऊंगी क्योंकि मैंने
जिलेबी एवढी खाल्ली आहे ना जलेबी की मी पूर्ण झिंगली आहे. चिंगली. इसका मराठी में बोलोगे ना, पर तुम हिंदी में बोलो. जलेबी तू क्या बोली? मी बोली मी जिलेबी. जिलेबी मराठी में बोलते. जिलेबी जिलेबी नहीं जलेबी. चलो ठीक है आ गया. ये मीठा कम है, मैंने मीठा कम ही बनाया. तुम लोग क्या बोलते हैं मराठी? गाजर का हलवा. गाजरचा हलवा. हम इसको बोलते गजरेला. 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 कोण आता? हम गजरेला किसको बोलते हैं ना, जो गजरे लगाते हैं ना. सच में ऐसे ही है. गजरा चलो. बोलते हैं उसको. चल खा. बस उतने के कितना सही था. अरे कमीच गोड आहे. कमीच गोड बन. नहीं है वो शुगर नहीं है इसमें. कम. कम शुगर है. ओके. गाजरचा हलवा मला खूप पहिल्यापासून आवडतो. ऍक्च्युली मी नंतर खाईल. दूध बहुत बढ़िया. टाकून. आणि मला दूध टाकून आवडतं. मग तू नंतर खा. बहुत बढ़िया लगा मैंने गजरेला. बहुत स्वाद लगा. एक्चुअली क्या है ना, ज्यादा शुगर अच्छा नहीं लगता हाँ. इसमें. ये परफेक्ट है. जैसे ये ब्लैंड नहीं बोल सकते बट स्वीट भी है. मिस बैंग ऑन. इसमें मिल्क में डाल नहीं तो मिल्क डाल के अच्छा लगेगा. और मराठी ब्लॉग आहे. प्रॉब्लेम हा आहे ना की आमच्याकडे मराठी बोलतो आम्ही, पण प्रॉब्लेम हा आहे की ब्लॉग मध्ये आम्ही खूप टाइम हिंदी बोलत असतो आणि घरात तर आम्ही बेसिक मराठीच बोलतो. पण ते कॅमेरा आणि चिन्हाला पण आता मराठी समजतं, तर आम्ही आता असं जास्त नाही ट्राय करत की ह्याच्या सामने म्हणजे आम्ही ह्याच्या समोर आम्ही म्हणजे मराठी स्किप करून आम्ही हिंदी बोलू, कारण चिन्ना अंडरस्टँड एव्हरीथिंग. यस मॅन यस. आणि त्याच्यामुळे मोस्ट ऑफ ब्लॉग पण आमचे हिंदीमध्ये असतात, तर ते असं होऊन जातं की जेव्हा आम्ही ब्लॉग असं मराठी बोलायला गेलो ना असं इसमें और क्या सौगी है? ये सौगी है. सौगी सौगी भी अच्छी है ना तबीयत के लिए. मनुका. ये मनुकाला हाय हे लोक बोलतात सॉगी. क्या सॉगी? तरी पहिला हा बोलीस का माहित नव्हतं तरी हा बोलली. सॉगी म्हणजे असं सॉगी तसं वाटलं. एक तो नट्स है एंड सौगी एज वेल. सॉगी है तो कुछ भी डाल सकते हो तुम. बादाम. Soggy is really good for Resha. You know, like how we have ginger. आवडला? Very nice. मला Very खूपच nice. आवडलं खरं तुझं. मी एवढं खाल्ली जिलेबी तरी मी परपर खाते, पण मला ठेव, मी आता बाहेर चालली ऍक्च्युली, तर मी येऊन खाणार. ओके. Me too. I'll eat it later as well. खाऊ दे ना. झालं. नहीं अभी रोटी के